छत्रपती शिवाजी महाराज की जय। हा गिफ्टचा व्हिडिओ काढायचा असेल तर काढा, नाहीतर नका काढू, ही तुमची मर्जी. मी तर आम्ही विचार केला की आम्ही जाणार पुढे. आम्ही 3 वर्ष पहिले हाच विचार होता की आम्ही आता केलं नाव ठेवून ते आम्ही आताच बोलू दोघं. एनर्जी डॉक्टर. सो है गाइस, नमस्ते, सत श्री अकाल, सलाम, राम राम, मैं आपका नटखट कृष्णा. तो अभी गज्जू आया था मेरे पास, तो नीचे कुछ तो लिखा है. क्या लिखा है? थोड़ा सा दिखाऊंगा. हाँ थोड़ा दिखा रहे. इसका क्या विषय है ये देखो, अभी बाद में देख ले नीचे जा. काहीतरी लिहिलेलं आहे गाईज लहान लहान मुलाने. आणि ह्याच्या आपल्या घराखाली स्कूटीवर बघा वरती येत होतं तर बघितलं त्याने कि क्या लिखा है, देखेंगे अभी. चल, लड़की ने दिया क्या भैया गिफ्ट? मुझे ऐसा लगता है लड़की ने दिया होगा गिफ्ट भैया. गली में तो ऐसे कोई लड़की नहीं गली में अपने एरिया में कि अपने को गिफ्ट दे सके, और वो भी चिट्ठी विट्ठी लेके गिफ्ट दिया मुझे. देखेंगे अभी. हाँ, पहली बार हुआ मेरे लाइफ में ऐसा. ये चिट्ठी विट्ठी का गाडी पे चिट्ठी लगाई, गाडीवर चिट्ठी लावली, प्रँक करत असेल लहान लहान पोरं, मला माहिती आहे. या बा, हा लिहिलेलं आहे बा. कोण हो? हे बघा, रविवारी 3:33 वाजेला गेटवर एक लहान मुलगा येईल, त्याला काहीच विचारायचं नाही, तो एक गिफ्ट देईल. त्याच्यात काही खतरनाक डेंजर वस्तू नसेल. या पत्राचा व्हिडिओ काढायचा नाही, आणि गिफ्टचा व्हिडिओ काढायचा असेल तर काढा, नाहीतर नका काढू, ही तुमची मर्जी. मी तुमचा खूप मोठा फॅन आहे. फॉर नटखट कृष्णा, फॉर नॉट फॉर अनदर, सो बिग फॅन. माय फर्स्ट स्टार्टिंग नेम इज पी. नाही, मी तुमचा खूप मोठा फॅन आहे. म्हणजे पोरग आहे. अरे भैया, त्यांनी कशाने चिपकवलं? फेमिक्विकने चिपकवलं ते. धर, त्यांना माहिती व्हिडिओ काढणार. 3:30 आता किती वाजले? उद्या कुठं राहणार आहे? उद्या आपण कुठं प्रेमपत्र दिलं काहीच मला. रविवार, सॅटरडे, ये तिकीट ठेवून उद्या संडे ना. काय विषय रे? खतरनाक आहे म्हणते काहीतरी. अरे काहीतरी प्रँक करत चलो. 100% प्रँक करत. हो का? आहे ना गाईज, कोण करणार बरं असं सांगा? तुमच्या भावासोबत असं कोण अन्याय करणार? डायरेक्ट रविवारी 3:30 डायरेक्ट नोटीस पाठवली डायरेक्ट लहान लहान मुलांनी, आणि कोणी केली की कळणे मला आहे. पोरगी तर करूच नाही शकत भाई. असं कोणी पोरगीच नाही नशिबामध्ये की असं काही करू शकते म्हणून. हा ना, तर हे पोरच करत असत ते की प्लॅनिंग बिल्डिंग लगा किरकी उन लोगों ने मेरी. हा, 30 मिनिटाला काय करू, एक बकेट भरून ठेवून देऊ आपण वर गॅलरी मध्ये. काही विचित्र असलं पाणीच फेकून देऊ अंगावर. डायरेक्ट आपण मी प्रँक करून देतो. हा, आणि काही चांगलं प्रेमाचं असलं तर मग चांगली गोष्ट आहे. पण एवढी मेहनत कोण घेणार आहे? चिठ्ठ्या पहिले पोरगाल तर खाली तर मला म्हटलं होतं की नटखट कृष्णापुढे गिफ्ट द्यायचं काहीतरी. अच्छा, मी तर सांगितलं नव्हतं का? हा, त्याच्यामुळे म्हटलं का अच्छा असं गिफ्ट होतं का ते? काय गायचं? हा, बघू काय होतं तर काय. बघू आता. आम्ही चाललो दाढी बांधवायला आता. दाढी वेडी. अरे बाप रे, बारिश. हम रेडी वेडी हो गए, बारिश आ गई. अभी क्या करते हैं? घर पे बुलाना पड़ेगा. चटनी डाल रहे क्या? नहीं क्या झगड़े करने के? हाँ, झगड़े करने के क्या? नहीं, हाँ, डर गया भैया. अभी ढोकला खा रहे हैं. देखा कैमरा गरम आहे ना. अरे देवा, हे काय? याच्यावर काय आहे? याच्यात काय आहे? अरे देवा, हे मग याच्यावर सनरूफ पाहिजे होते याच्यावर उभारून. अरे देवा, गाड़ी वाले साहब का, गाड़ी वाले ड्राइवर साहब भी हमारे वीडियो देखते गाइस. अर्धा बोलून करते ते लगेच चेंज पूर्ण नाही बोलून देते लगेच माशामध्ये चेंज.
विषय नाही ना तिथे गेल्यावर भेटेल ना पहिले द्यावं लागते हा भेटन OTP भेट काही विषय नाही भाऊ आम्हाला पुढे घेऊन जा तुम्ही आम्हाला सगळं संभाजीनगर माहिती आहे पुढे बोललो झालो माहिती हॅलो 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय ब्लॉग YouTube नटकर कृष्णा सबस्क्राइब युअर माय चॅनल लव यू व्हिडिओ बंद कर कोई साथी हो ऐसा कोई प्रेमी हो प्यास दिल की बुझा जाए चांद जब आए बस केसला काय मेसेज आला इंस्टावर की असं की तू या याच्या ओरिजिनल आयडी वरून नाही का मेसेज कर म्हणे माझ्या आयडीला नाही तर तुझा आयडी उडून जाईल म्हणे तर ते स्कॅम कसं राहील यांनी जर मेसेज किंवा कोड वगैरे टाईप केला तर ते OTP वगैरे काही स्कॅम करून आयडीची उडू शकते करू नको माहिती आहे का ते हां त्याची आयडी दाखव रे एकदा 2-3 आयडिया दे हां मी तुला म्हणलं होतं ते फॅन पेज आहे का तुझं त्यांना नाही का रिपोर्ट मारायला माहिती आहे का ते काय करते माहिती का ब्लूटिक मारले ना ब्लूटिक ते बी मारते नाही ते फॅन पेजला ब्लूटिक येतं माहिती तुला मग तर ते काय करा माहिती ते ओरिजिनल कॉन्टेंट आज म्हणून दाखवून ते फेस त्यांचा म्हणजे त्यांचे ओरिजिनल रजिस्ट्रेशन करतात गाणं कसं करते तसं नाही का ते आयडी रजिस्ट्रेशन करण तुझी की माझी ओरिजिनल तुझं फेक होईल असं होऊ शकतं माहिती आहे का तर नाही का आपल्या सिटीतले भरपूर सपोर्ट करते पण बाहेरचे नाही का काडी करते माहिती आहे का त्यांना काय माहित नाही ना विषय करता याला म्हटलं मुंबईच्या पोरीला याला जर भेटू घातलं तर कसं करेल भाऊ खाली पड जगा एक झाला तो कमी परेशान होईल पोरी पाहून डायरेक्ट का आता चालूच आहे अरे लेच की सळणी सोडून लगे बाजूला पळत जाईल तो पब मध्ये गेलेला का तू अरे डीजे लावला घरी आणि डीजे घरी लावला म्हणे पब कोणता ऐकतेच ते लावलं 50-60 रुपये स्पीकर नसतो ते आपल्या स्वतः लावलं 50-60 रुपये ऐकू राहिलं का डिस्को लाईट लावली आतमध्ये पब झाला की नाही पब 2 बॉटली ठेवल्या माया काकांची सोय करून दिली होती काका या म्हणून का गेलेला का मी घेऊन जाईन ना तुला पब मध्ये असं म्हणणे कधी जायचं म्हणजे आता जेव्हा टाइम भेटला तेव्हा पुण्याला मुंबईला जाऊ आपण पब मध्ये तुम्ही तिघे जण बसता नाही आपण थोडंसं जर मॅनेजमेंट खाली तर तो प्रयत्न करूया की तुमचा फर्स्टला जाईल तर मला पहिलाच हाच प्रश्न पडतोय की नक्की तुम्ही एवढी मस्ती करतात मजा करतात पण तुम्ही भेटले कुठे हा किस्सा सांगा मला तर आम्ही सोबत याला भेटायला गेलो व्हिडिओ काढायला पहिले वेळेस तर माझा मित्र म्हणतो म्हणजे की असा एवढा डेंजर लुक होता त्याचा म्हणजे असं याला काही बोललं नाही आम्ही मग त्याच्यानंतर याचं एकदा मला आठवतं एवढं सांगतो त्याचा रिचार्ज संपलं होतं तर म्हणजे बर्थडे पैसे घ्या म्हणजे हा मला त्याच्यानंतर आमचं बोलणं वाढलं मग आम्ही नाही का 3-4 घंटे बोलायचं रात्री 12 वाजता 1 वाजता जेवढं पोरीला बोलत नाही तेवढं हा म्हणजे मी पहिले नाही का मला असं वाटत होतं की समजा पोरी सोबत फेमस होईल म्हणून पण तसं नव्हतंच ते
हे सुरुवात आम्ही होती, पण व्हिडिओ हे व्हिडिओ टाकायला लागलो ना आम्हाला फक्त 1000 व्ह्यूची हे पाहिजे नव्हती, खुश होता. हा. 3 आकडे दिसायला लागले, तुमच्या 3 ते 4 अपेक्षा आकडे. 1000 व्ह्यूची होती. आमचं होतच नव्हते, व्हायरलच नव्हते. हो. पुढे जाणारच आहे. हो. आम्ही हे पण आता पण डिसाईड केलं आम्ही आज पण वर जाणार आहे म्हणून, म्हणजे वर म्हणजे सक्सेस मध्ये. हो. तर आम्ही विचार केला की आम्ही जाणार पुढे. आम्ही 3 वर्ष पहिले हाच विचार होता की आम्ही जे आता केलं समोर नाव ठेवण. ते आम्ही आताच बोलू हा, हा, हा. दोघांमध्ये. आता समोर ही गोष्ट होणार आहे तेच होती. हा हा म्हणजे एकतर तुमचं लँग्वेज म्हणजे जे आपण बोली भाषा ते एकदम बिनधास्त आहे की आपले फॉलोअर्स जास्त हा, तू आहे. थोडंसं Attitude हो, ठेव, हो, हो. बोलू नको, normal घमंड करा. दाखवतो. पटकन बोलणं नको हा, अशी. पब्लिक माझ्यासोबत असं फोटो काढते, हो 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 तर त्या दिवशी म्हटलं असं थोडंसं दुरूनच काढत म्हटलं. हो 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 आहे का नाही? बरोबर, हो. मग त्याला ते म्हणलं थोडंसं कळत, गरिबी म्हणा, गरिबी. दुष्काळ म्हणा. सेम स्टोरी आमच्या घरच्या बॅकग्राऊंड फॅमिलीचा. जर काका पुढे खातो. मी पुढे नाही माती खात. खायचं तर हा पुढे पुढे खातो. नाही. आणि दोघं पण काहीच नाही राहत असं. लोकांना आपलं तर शिकवलं. मी आणलं की तर नाव ठेव म्हटलं नटखट श्रीकृष्ण म्हणलं श्रीकृष्ण हा भारी त्यांची होता पण. मी पण देतो पुढे. तर मी आणलं ते पण हे होते श्रीकृष्ण, त्यांची बरोबर तर नाही करू शकत पण हाय म्हणलं थोडा नटखटपणा, तर नटखट कृष्ण नाव टाकू म्हणलं आपण. मग तेव्हा मी नटखट कृष्ण टाकलं. त्याच्यानंतर आणखीन फॉलोअर थोडस नाव बी व्हायला लागलं. हा. कोण म्हणलं हॅलो मी कृष्णा बोलतोय, कोण कृष्णा? मग म्हणलं अरे नटखट कृष्ण. हा हा भाई बोल ना. असं मग फरक पडला नाव. पेचे मम्मीला हाण घेत मारायचे ते. मी ते डोळ्यानं बघितलं सगळ्या गोष्टी. म्हणजे म्हणजे वस्तीमध्ये म्हणजे एरियामध्ये राहत होतो. हो हो. ते परिस्थिती टाईप तिथचे लोक वगैरे ते शिव्या गाळ्या तेव्हापासून माझ्या अंगामध्येच ते थोडेसे आजचं म्हणजे आतरंगीपणा वेगळं काही मी याची माझा घ्यायचो त्याची माझा चालूच असायचं माझं काहीतरी कॉमेडी हे ते करतच राहायचं. मी टिकटॉकला त्याला व्हिडिओ बनत राहायचो. मम्मी म्हणे की बाबा याचं त्यानं थोडं गप्पा मग त्याला ते त्यांनी इमोशनल सांगून दिली स्टोरी. इमोशनल टच मिळाला होता त्या. म्हणजे माझ्या करायला गेला की बाबा इथं कशाला बसले, इथं पोलीस वाले त्यांना उठून देणं असले तर प्रँक करायला गेला. पण ते म्हणे बाबा काय चालू इथं असं तसं. मग ते म्हणे की काही नाही बाबा गाडी सुटली. तर इमोशनल झालं. ते म्हणे यार मला 2-3 दुकान पोरं आले परेशान आले त्यांचं काय ते म्हणजे थोडेसे पैसे वगैरे करतात असं. जॉईनिंग भेटलो संभाजीनगरला. आता संभाजीनगरला एंट्री झाली आहे. मग पहिले पण होतो मी 2 वर्षाखाली हा. सोबत. नंतर मदत गेलो नांदेडला. तर मग ह्यो म्हणजे मी मामासोबत राहतो तिथं. हो. चुलत मामा आहे त्यांच्यासोबत राहतो रूमला. तर म्हणजे समोरून आला मिशाला असं ताव देत पहिल्याला मिशा होत्या म्हणजे आता कापल्या होत्या असं देत होतं गाडी. तर मग मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे. प्रश्न तू तिकडच ठेव, काका विचार. ते डिमोटिव्ह होऊन जातात लगेच. नाही आता काका शब्द भाऊ काका शब्द काढला तू वाटला तर मग नमस्ते सत श्री अकाल अस्सलाम राम राम. मी आपका नटखट कृष्णा. तर गाईज दे जाण का या चॅनलला सबस्क्राईब करा, भरपूर प्रेम करा आणि छान छान कमेंट करून यांना दाखवा की आपली पब्लिक किती सपोर्ट करते. सो हेलो गाइस, तो मैं आपका मिस्टर के जादी किनारे हो एक लाइन मारी तो ये अपना मतलब है. तो आम्ही दे जाण का चॅनलवर आलोय पॉडकास्ट करायला. तर या चॅनलला सपोर्ट करा, लाईक कमेंट शेअर करा आणि आमचा पॉडकास्ट कसा झाला हे कमेंट मध्ये नक्की सांगा. थँक्यू. या तुम पण